भुसावळ पालिकेच्या पहिल्याच सभेत सत्ताधारी विरोधक भिडले। भुसावळ पालिकेत सत्तांतरण झाल्यानंतर नगरपालिकेची पहिली सभा 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। पहिल्याच सर्वसाधारण सभेत अनेक विषय मंजूर झाले, तर काही विषयांवर तीव्र चर्चा आणि विरोध झाला। सभेदरम्यान प्रभाग क्रमांक 2 मधील पाणी पुरवठा योजनेशी संबंधित पाईपलाईन टाकण्याच्या विषयावरून विशेषतः वाद निर्माण झाला, ज्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी ज्येष्ठ नगरसेवक संतोष चौधरी यांनी मध्यस्थी केल्यानंतर सर्व प्रकरण शांत झाले। सत्ताधारी यांनी सर्व 250 विषयांना आवाजी मंजुरी दिली, तर विरोधकांनी 250 पैकी 177 विषय नामंजूर करून लेखी विरोध दर्शवला। 5 विषयांवर आक्षेप नोंदवला, 73 विषयांना मंजुरी दिली। सभेला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन चौधरी, विरोधी गटाकडून भाजपचे गटनेते युवराज लोणारी, ज्येष्ठ नगरसेवक संतोष चौधरी, मुख्याधिकारी विवेक भांडे, इतर बहुतांश नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरधे, भुसावळ। आणि खेडीमेडीच्या वातावरणात आज ही सभा जोरदार झाली। 250 विषय या ठिकाणी मंजूर केले गेले आणि तो अध्यक्षाचा अधिकार आहे। समोरच्यांनी ज्यांनी काही विरोध केला असेल त्यांचा विरोध करण्याचा अधिकार आहे, कारण विरोधी पक्षसुद्धा लोकशाही पद्धतीने जिवंत असला पाहिजे आणि त्यामध्ये जिवंतपणा असला तरच लोकशाही पद्धत टिकते असं आमचं मत आहे। आणि त्याच माध्यमातून आम्ही त्यांना जे काही विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला। त्यांचा जो विरोध होता, जे काही अर्ज होते ते नगराध्यक्षांनी फेटाळले आहे। ते फेटाळायचा अधिकार नगराध्यक्षांचा असल्यामुळे आम्ही त्या सर्व विषयांवर आता कामकाज करणार आहे। 250 विषय आज खेडीमेडीच्या वातावरणात चांगले झाले। आता दुसरा जो गट आहे त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे, जो 6चा गट आहे, 7चा गट आहे त्यांनीसुद्धा। आणि असे भरपूरशी आता मी तेवढं सांगेल की आजची पहिली सभा आहे, लवकरच आपल्याला अजून बदल दिसतील।